हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. हा माझा गावचा ब्लॉग आहे. मी गावी गेली होती. आमच्या गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर 4 वर्ष झाले आता पूर्ण झालं आहे. त्याचं जीर्णोद्धार सोहळा होता, त्यासाठी मी गावाला गेली होती. तर आज कलश पूजनाचा कार्यक्रम होता. 3 दिवस असे वेगवेगळे कार्यक्रम ठरवून सर्व अरेंज केले होते आणि खूप मस्त अरेंजमेंट केली होती. मी पण आता ही तयार झाली आहे बघा. सर्व सासरवासिनी आहेत त्यांच्यासाठी असं ऑरेंज कलरचा आणि ब्लू कलरची अशी ही साडी काढलेली होती आणि माहेरवासिनींसाठी ह्यामध्येच ग्रीन कलर आणि ब्लू कलरची बॉर्डर अशा साड्या पूर्ण गावामध्ये सर्वांसाठी अशा काढल्या होत्या. आणि जेंट्स लोकांसाठी कुर्ता, व्हाईट कलरचा कुर्ता असे सर्वांनी काढले होते. खूप सुंदर आणि मस्त साडी पण छान दिसत होती. आणि दरवाजासमोर छोटीशी मी रांगोळी काढून घेतली, कारण सर्वजण गावी अशी सगळ्यांचे दरवाजामध्ये मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या. मी पण काढली होती तिकडे खाली दरवाजामध्ये पुढे. आणि इथे छोटीशी रांगोळी हुंबऱ्याच्या समोर अशी काढून घेतली छोटीशी. आणि सर्व माझी तयारी करून मग मी कलश घेऊन कलश पूजनासाठी निघाली होती. आणि मी निघाली आहे, माझा फोटो काढत होती. आता सर्व पुढील भाग तुम्ही नक्की बघा. खूप छान आणि मस्त कार्यक्रम आमच्या गावामध्ये झाला होता. असा कार्यक्रम कधी मी पण बघितला नव्हता. इतका छान आणि सुंदर कार्यक्रम होता. माझ्या मिस्टरांनी व्हाईट कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची पॅन्ट अशी घातलेली होती. सदरा कुर्ता असं घातलेलं होतं. आणि मी पण चालली होती. सर्वजण आम्ही कमानी आहे आमच्या गावची कमानी, तिथूनपासून आम्ही सर्व कलशपूजन कलश डोक्यावर घेऊन नंतर गावातील मंदिरामध्ये जाणार होतो. आणि खूप मस्त. आणि पुढे तुम्ही बघालच कसा कसा कार्यक्रम आहे तो. नक्की बघा आता पुढे सर्वांनी. आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला हा आमचा गावचा कार्यक्रम.
या भाव भाई माझी वाचा तुझे माझी वाचा तुझे महालाभ तुझ्यासाठी मला तुझ्यासाठी हे आमच्या गावातील लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. इथे सर्व जेवणाची महाप्रसादाची सोय केलेली होती. 3 दिवस आमच्या गावामध्ये महाप्रसादाची रोज सोय केलेली होती. सकाळी सर्वांना महाप्रसाद इथेच वाटला जात होता आणि इथेच सर्वजणांचं महाप्रसाद जेवण वगैरे करून नंतर सर्वजण आपापल्या घरी जात होते. खूप सुंदर आणि मस्त अरेंजमेंट केलेली होती आणि सर्वांसाठी आणि सर्व लोकांनी त्यामध्ये खूप छान आणि मस्त सहभाग पण घेतला होता. आता ही सर्व कलश घेऊन मंदिराजवळ चाललेले आहेत. पुढचा भाग तुम्ही बघालच.